वन अकादमीत सरकारी निधीतून खरेदी केलेले लाखोंचे साहित्य धुळखात पडून अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा, आम आदमी पक्षाची मागणी। चंद्रपूर येथील वन अकादमीत एका बंद खोलीत स्नेक बाईट उपचार किट्स, प्रथमोपचार किट्स, हार्ड डिस्क, माइक्स, कॅट्रेज आणि इतर महत्त्वाची इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे अनेक बॉक्स आहेत। ही सर्व उत्पादने नवीन पॅकिंगमधील आहेत। त्यावर मोठ्या प्रमाणात उधळी लागल्यामुळे त्याची नासाडी झाली आहे। सरकारी निधीतून खरेदी केलेली ही लाखोंची उत्पादने अशा स्थितीत सापडणे हे निष्काळजीपणाचे आणि भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण आहे। हा धक्कादायक प्रकार आम आदमी पक्षाने समोर आणला असून कारवाईची मागणी केली जात आहे। वन अकादमी येथे एका बंद खोलीत लाखोंचे साहित्य धुळखात पडून असल्याची माहिती आपचे जिल्हाध्यक्ष मयूर रायकर यांना मिळाली। त्यांनी या माहितीच्या आधारावर तिथे भेट दिली असता लाखोंची उपकरणे व आरोग्यविषयक साहित्य पडून होते। यामध्ये स्नेक बाईट उपचार किट्स, प्रथमोपचार किट्स, हार्ड डिस्क, माइक्स, कॅट्रेज आणि इतर महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे अनेक बॉक्स पडून होते। यावेळी निवेदन देताना वन अकादमीतील शासकीय निवासस्थळी निष्काळजीपणे टाकून दिलेली लाखोंची इलेक्ट्रॉनिक उपकरणे, औषधी किट्स आणि इतर साहित्य यांची तात्काळ चौकशी करावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलेलो आहे। नमस्कार मित्रांनो, मी मयूर रायकर, आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष। मित्रांनो, लाखो रुपयाचा इलेक्ट्रॉनिक गॅजेट या रूममध्ये उधळी खात आहे। मी आज एक तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलेलो आहे। प्रत्यक्षात पाहता की या ठिकाणी हे जे रूम आहे ना, या रूममध्ये संपूर्ण रूममध्ये उधळी लागली आणि या रूममध्ये आपल्याला वाटत असणार की हा कचरा आहे, पण हा सगळा इलेक्ट्रॉनिक गॅजेट आहे। याच्यामध्ये हे बघा, हे सगळं म्हणजे अशा प्रकारचे हे प्रिंटरचं इंक पॅड आहे, त्याच्यामध्ये कार्टेज म्हणतात त्याला, ते आहे याच्यामध्ये। त्याचे अनेक बॉक्स पडले, सगळे सील पॅक आहे, सगळे सील पॅक आहे, सगळे सील पॅक आहे त्याच्यामध्ये। बरोबर, हे माईकचा सेटअप आहे आणि इकडे हा सगळा माईकचा सेटअप आहे। हाही सगळा उधळी खात पडलेला आहे, सगळे नवीन बॉक्स आहे। हे बघा, सगळे आता सगळे सील पॅक, अजून सील नाही फुटले यायचे। आणि त्याचसोबत त्याचसोबत माईक नवीन आहे माईक, आणि याला बघा कशा पद्धतीची उधळी लागून गेली। म्हणजे जनतेचा पैसाची कशी याने ऐशी की तैशी करून टाकली प्रशासनाने। हे बघा, सील पॅक आहे, त्यानंतर त्याच्यानंतर हे सेटअप आहे, इलेक्ट्रॉनिक सेटअप आहे, हे पूर्ण इलेक्ट्रॉनिक सेटअप आहे। याच्या आतमध्ये पहा, पूर्ण उधळी लागून आहे, नवीन आयटम आहे। त्यासोबतच तुम्ही पहा या सगळ्या रूममध्ये हे बघा, हे आयटम आहे, पूर्ण उधळी लागून आहे। हे बॉक्समध्ये हे बघा, हे सील पॅक आहे, याच्यामध्ये पण इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहे आणि अनेक खूप भारी वजन आहे आता। म्हणजे या ठिकाणी स्नेक बाईट किट आपण आपल्याकडे पेपरमध्ये साफ चाललं की इंजेक्शन उपलब्ध नाही राहत, पण या ठिकाणी अशा पद्धतीचे स्नेक बाईटचे किट आहे। हे बघा, खूप सारे किट इथे स्नेक बाईटचे किट पडले, सगळे सील पॅक आहे, सगळे सील पॅक आहे। त्याच्यामध्ये शासनानं अशा पद्धतीचं त्याच्यावर दुर्लक्ष केलं। ज्याही अधिकाऱ्यांना हे सगळं केलं त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। त्यासोबत तुम्ही पहा, इकडे पण पहा, हे सगळं इलेक्ट्रॉनिक गॅजेट आहे, त्याच्या आतमध्ये सगळं पूर्ण उधळी लागून आहे। त्याच्या आतमध्ये नवीन आहे, पन्नी लागूनच आहे, नवीन आहे। याच्यामध्ये सगळं सामान तो सगळं उधळीने खाऊन टाकलं। याच्यामध्ये पण सामान आहे, त्याच्यामध्ये पण सामान पडून आहे। हे सगळं सामान जनतेच्या पैशाचं होतं। फर्स्ट एड बॉक्स नवीन फर्स्ट एड बॉक्स आहे, म्हणजे हा नवीन फर्स्ट एड बॉक्स। याच्यामध्ये गॉगल, याच्यामध्ये किट्स आहे, सगळं हे सगळं आयटम याच्यामध्ये पडलेलं आहे। म्हणजे शासनाच्या पैशाचा कसा काय ऐशी त्याची करायची हे या अधिकाऱ्यांकडून शिकलं पाहिजे। म्हणून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे। नागरिकांच्या पैशाची ज्या पद्धतीनं अशा पद्धतीनं उधळपट्टी या लोकांनी केली त्याची चौकशी व्हायला पाहिजे। मी लोकेशन तुम्हाला सांगतो, हे वन अकादमीचं रेंजर कॉलेज आहे, तिथला हा एक क्वार्टरमधला हा एक हॉल आहे, जिथे आम्ही पाहिला तर संपूर्ण प्रकरणाचं लाखोचा माल इथं पडलेला आहे। 1 लाख नाही, कमीत कमी हा 10 लाखाचा जवळपासचा माल आहे जो इथे उधळी खात आहे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे। आम्ही हा सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता, त्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये ज्या या लोकांनी डाग लावलेला आहे
त्याची चौकशी झाली पाहिजे, त्यांनी आवाज उचलायला पाहिजे. सोबतच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब आहेत, त्यांनी पण यावर आवाज उचलला पाहिजे. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. आणि जे फॉरेस्टचे जे मुख्य अधिकारी असणार त्यांनी पण या संदर्भात तात्काळ चौकशी बसवून ज्यांच्याकडे या सामानाची जबाबदारी होती त्यांची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. कोणामुळे हे सगळं प्रकरण घडलं आणि त्यांच्याकडून हा संपूर्ण जनतेचा पैशाची जी विल्हेवाट लागली ती त्या अधिकाऱ्यांकडून वसूल झाली पाहिजे असं आमची मागणी आहे. नागरिकांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करावे अशी आम्ही विनंती करतो. धन्यवाद.